पिकलिया सेंद कडूपण गेले, पिकलिया सेंद कडूपण गेले, तैश्या मा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली. आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली. तुका म्हणे भाग्य या नावे मनिजे, संसारी जन्मिजे याची लागी. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली. विठ्ठला 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबदाभं जगन निहितपाणि मंडन मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगाकारो प्रथम नमन, पांडुरंगाकारो प्रथम नमन नमन. दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. बोला कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती.
विकली आसियंद कडूपण गेले तैश्यामा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे सर्व आनंदाची सृष्टी झाली. प्रस्तुत स्वर कमी करा, बंद करून टाका स्वर. संप्राप्त सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा बहुतेक सर्वांच्या पाठांतरातला गोड उत्कृष्ट अभंग. आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबारा आपण अहोरात्र भगवंताचं भजन केल्याच्या नंतर भगवान पांडुरंगाने आपल्यावर कृपा केल्याच्या नंतर त्या कृपेचा परिहार देणारा हा अभंग आहे. विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आपल्या या पवित्र आणि पुण्यशील असणाऱ्या श्री क्षेत्र कमळेश्वर संस्थान पिंपळगाव नगरीमध्ये चालत असलेला अतिशय भव्य अतिशय दिव्य नेत्र दीपक नयन मनोहर अखंड हरिनाम सप्ताहन आज 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळी तरुण मंडळी सप्ताहाला तनमन धनाने सहकार्य करणारे पुरुष वर्ग माता भगिनी आणि बालगोपाळ मंडळी ज्यांच्या माध्यमातून संपर्क झाला परमार्थ प्रेमी वारकरी भूषण आमचे आदरणीय तुकाराम बाबा गव्हाणे. एकदा जोरदार महाराजांचं सर्वांनी टाळे वाजवून स्वागत करा. महाराजांच्या माध्यमातून तुम्हा सर्व सज्जनांचं झालेलं हे दर्शन आणि या सेवेला आज उपस्थित महाराष्ट्रातील सर्व नामांकित गुणीजन मंडळी, महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध रामायणाचार्य भागवताचार्य शिवपुराण कथाकार, आम्हा सर्वांचं आदराचं स्थान, आपल्या परिसराचं वैभव, आमच्या बीड जिल्ह्याचं वैभव आदरणीय रामचंद्र महाराज जगताप महाराजांना मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. आज या कीर्तनाच्या साथीला उपस्थित मृदंग मार्तंड वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठं मोलाचं योगदान, ज्यांच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी आतापर्यंत घडले, आजही घडतात आणि उद्याही घडतील. आमचे आदरणीय आम्हा सर्वांचं तरुणांचं प्रेरणास्थान आमचे आदरणीय जीवलग मित्र ही सर्व विद्यार्थी मंडळी ज्यांच्या माध्यमातून तयार झाली. आमचे आदरणीय आप्पा महाराज कोठुळे गुरुजी, एकदा जोरदार सर्वांनी टाळी वाजवून आप्पा महाराजांचं स्वागत करा. आप्पा महाराजांना मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. आज कीर्तनाच्या साथीला उपस्थित भजन गंधर्व भजन वैभव आमचे आदरणीय अशोक महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. गोड रत्न गोड स्वभाव भजन गंधर्व वारकरी भूषण आमचे माऊली महाराज पांचाळ महाराजांना मनापासून धन्यवाद. पलीकडून आमचे आदरणीय भजन गंधर्व प्रसाद महाराज जोगदंड महाराजांनाही मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. आणि आमचे जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे विठोबाचा धर्म जागून त्याच्या चरणी नीट लक्ष लागो आमचे आदरणीय किसन अण्णा तुम्हाला बर किसन महाराज तुमच्या मनाने किसन महाराजांना मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. आणि वारकऱ्याची सेवा आलेल्या गेलेल्यांचा आदर, खूप वारकऱ्यांची सेवा ज्यांच्या जीवनामध्ये आणि माऊली महाराजांचा ज्यांना कृपा असते आमचे आदरणीय आमचे सतीश शेठ सतीश भाऊ, एकदा जोरदार त्यांचं बी टाळी वाजवून स्वागत करा. महाराज पैशावाले माणसं आम्ही भरपूर बघितले रामचंद्र महाराज, पण वारकऱ्याची एवढी सेवा आणि इतका विनम्र स्वभाव, म्हणून आमच्या सतीश भाऊंना मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्ही सर्व पुरुष वर्ग माता भगिनी बालगोपाळ मंडळी आपल्या सर्व गुरुवारी भीमसिंह महाराजांच्या संस्थेतील विद्यार्थी मंडळी यूट्यूब चॅनलवाले, एवढा मोठा कार्यक्रम करायचं म्हणलं की सिस्टम खूप महत्वाची राहते, त्यांनाही मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. विठ्ठला सर्व गावातील प्रतिष्ठित मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. हुकून चुकून एखाद्याचे नाव राहण्याची दाट शक्यता आहे, त्याच्यामुळे सगळ्यांचं नाव एका उखाण्यात घेतो. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो बरंच वाकून आणि तुम्हा सर्व जणांचं नाव देतो कमळेश्वर भगवंताचा मान राखून. म्हणजे आता सगळे मस्तक आहे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या हरी मस्तक है पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या
नाही. हे कोण्या गावची ह्याच गावची वा रे वा. तुम्हालाही मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. चोपदार लय मोकळ्या मनाचा माणूस आहे माझा. मुंडे आहेत का मस्त. मला तर वाटतं आपल्यातले 2000 त्याला देऊन टाकावं, पण ते महाराजाचे घेत नाहीत म्हणून मी देत नाही. असं कार्यक्रम बघा. पुरुष वर्ग माता भगिनी गोड वातावरण आहे. फक्त मंदिरात माणसं जरा कमी येत, खाली येतं चालते. जगद्गुरु तुकोबरायचा अभंग गोड आहे आणि भगवंताची भक्ती केल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये जो परिणाम झाला, जो बदल झाला, त्या बदलाचं चिंतन सांगणारा अभंग आहे. परमार्थ जो करायचा ना तो बदल होण्याकरताच करायचा. टाइमपास म्हणून कीर्तन भजन नाही. चलत राहिलं तर गाव आलं पाहिजे, जेवण केलं तर ढेकर आला पाहिजे, औषध घेतलं तर रोग बरा झाला पाहिजे, झाड लावलं तर फूल लागलं पाहिजे, फळ लागलं पाहिजे, पेरल्याच्या नंतर उगवलं पाहिजे, लग्न केल्याच्या नंतर त्याला काय PhD करायचं काम नाही, मुलबाळ झाला पाहिजे आणि परमार्थ केल्याच्या नंतर आपल्यात परिवर्तन झालं पाहिजे. विठ्ठला विठाला 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 विठाला. कारण कीर्तन भजन कशा करता. उसाची जर साखर झाली, साखरेचा ऊस नाही. लाकडाचा अग्नी झाला, अग्नीचं लाकूड नाही. दुधाचं तूप झालं, तुपाचं दूध नाही. आणि माणसाचा देव झाला, पुन्हा कीर्तन ऐकण्याची गरज नाही. आणि कीर्तनाचं कामच तेवढं आहे. कीर्तनाचा अंग सांग कीर्तन सांग कीर्तन सांग. होया हरी रूप होया हरी रूप हरी रूप होया होया हरी रूप होया हरी रूप. कीर्तन सांग होया हरी रूप होया हरी रूप होया हरी रूप. कीर्तन सांग कीर्तन सांग. होया हरी रूप होया हरी रूप होया हरी रूप. हरी रूप कीर्तन सांग होया अंग हरी रूप. सांग कीर्तन सांग होया हरी रूप. हरी रूप होया हरी रूप. कीर्तन सांग होया हरी रूप होया हरी रूप होया हरी रूप. अरे वा. कीर्तनाचं पहिलं अंग म्हणजे मृदंग आहे, दुसरं अंग म्हणजे गायन आणि तिसरं अंग म्हणजे पुढे बसणारे श्रुती. पहिला पकवाचा कीर्तनाचा प्राण म्हणजे मृदंग, दुसरा प्राण म्हणजे गायक आणि तिसरा प्राण म्हणजे पुढे बसणाऱ्याची तोंड माया भाषा. नाही तर काल एक म्हातारं माया पुढे बसलं ना, असं तोंड केलं आपोआप त्याने. त्याचं तोंड बघितलं मा भंगच विसरला. कोणता घ्यावा सुधरा. प्रसन्नता ही परमार्थाची पावती. परमार्थ करून काय कमावलं, आपल्या चेहऱ्यावरचा आनंद ही परमार्थाची पावती. विठ्ठला विठाला 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 विठाला. आणि कीर्तन करून जी प्रचिती यायला पाहिजे ती यायला पाहिजे. कीर्तन केल्यावर काय होतं, होया अंग ब्रह्मीभूत काय होतशी. आज पहिल्यापेक्षा परमार्थ वाढला का कमी झाला तुकाराम भाऊ? वाढला. पहिल्यापेक्षा कीर्तन वाढले का कमी झाली? वाढली. पहिल्यापेक्षा कीर्तनकार वाढले का कमी झाली? पहिल्यापेक्षा कीर्तनकाराचे सगळं वाढलं. परमार्थाची लांबी रुंदी वाढायली, खोली कमी व्हायली. विठ्ठला विठाला 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 विठाला. परमार्थ केला. माणसात परिवर्तन होणं काळाची गरज आहे. आणि परिवर्तन कशाने होतं? भगवंताच्या भक्तीशिवाय परिवर्तन होणं शक्य नाही. संतांच्या संगतीशिवाय परिवर्तन होणं शक्य नाही. नाही नाही परमार्थ केल्याशिवाय परिवर्तन नाही. विठ्ठला विठाला 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 विठाला. हे सगळं परिवर्तनाकरताच. शिजवलेलं अन्न खाण्याकरता का फ्रीज मध्ये ठेवण्याकरता? मग सोन्याचे अलंकार अंगावर घालण्याकरता का कपाट मध्ये ठेवण्याकरता? मग कीर्तन मनोरंजनाकरता का देव होण्याकरता? माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं याच्याकरता एवढा मोठा खर्च आहे. टाइमपास म्हणून कीर्तन नाही. विनोदाने बरं वाटतं का बरं होतं? बरं वाटतं. बरं वाटलं पाहिजे का बरं झालं पाहिजे? तुमच्यातलं बोलतो. आपल्या हात पायाला बेंड आलं, चोंबाळलं पाहिजे का फोडलं पाहिजे? चोपडा चांगलंय. सांग पाटला काय करू तू उपट पहाटे पेरगू का नाही?
बेन फोडलं पाहिजे का सांभाळलं पाहिजे? सांभाळ, फोडाय पाहिजे, फोडाय पाहिजे. फोडायला पाहिजे. बरं खरं सांगा, फोडणाऱ्याचा राग येतो का चोंबाळणारा बरा वाटतो? चोंबाळणारा बरा. आज लोकांना कीर्तनकार सुद्धा अपमानात कसा पाहिजे? चोंबाळणारा. हा, महाराज चोंबाळणारा असला लोक म्हणते बुवा एक बुवा आणि बुवा धुणे बुवा. मग त्याला काही कळत नसू दे. समाज हा स्तुतीप्रिय झाला. विठ्ठला विठाला 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 विठाला. याच्याकरता कीर्तन भजन नाही महाराज. विनोदाने बरं वाटतं पण बरं होत नाही. आणि बरं वाटण्याकरता कीर्तन नाही, बरं होण्याकरता कीर्तन आहे. विठ्ठला विठाला 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 विठाला. तुकोबारायचं जीवन तपासा. तुकोबारायच्या जीवनामध्ये तुकोबाराय म्हणले आम्ही नामस्मरणाशिवाय काहीच केलं नाही. आता आम्हाला जर तुम्ही विचारलं महाराज तुम्ही कोण, आम्ही आमच्या पदव्या सांगणार. कीर्तन केसरी, विद्या विनोद वैभव, गाथा मूर्ती, जी टॉकीज फेल, आपलं फेल, हे आमच्या पदवी. पण तुकोबाराला विचारलं तुमची पदवी काय, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. नेनो प्रकार अनिक, प्रकार अनिक, तेनो प्रकार अनिक, तेनो प्रकार अनिक. सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमाण, सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमाण. नलगे जाणावे ने नावे, नलगे जाणावे ने नावे, जाणावे ने नावे, नलगे जाणावे ने नावे, नलगे जाणावे ने नावे, जाणावे ने नावे, नलगे जाणावे नावे. आलो 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 म्हणे तुका नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. एकंदरीत शिक्का पाठविला हे लोक. एकतर सिंग पाठविला हे लोक. आलो 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 म्हणे तुका मी नामाचा धारक. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका नामाचा धारक. धारक धारक. क्या बात आहे, टाळी वाजव बसले बसले. प्रवास करायचा तर गाडी चांगली पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे आणि ड्रायव्हर फुल पेलेला पाहिजे. जमतं का? जमत नाही बरं. तसं कीर्तनाला पाखवाद चांगला पाहिजे, गायक चांगले पाहिजे. आपल्याला जे पाहिजे तेच ते म्हणावं. काल मी म्हणलं रंगनी रांगत गुलगुला बोलत, मागचं म्हातारं म्हणलं रंगनी रांगत गंगुला बोलत. काय आणून घ्यावं? आता सगळं जुळून आलंय. आज पाखवाद चांगला, भजन चांगलं आणि ऐकणारे बघा फुल रेंज मध्ये येत. माणसं थोडे येतं पण दर्दी येत. शिस्त आहे, शांतता आहे आणि संयम आहे. माणसं किती बी असू द्या पण शांतता पाहिजे. माणसं थोडे असावा पण मर्मज्ञ असावा, निष्णात असावा. सिद्धांतम तात्पर्यम पकडतव्यम. विठ्ठला विठाला 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 विठाला. अहो रात्र तुकोबाराने भगवंताचं भजन केलं. तुकोबाराय म्हणले आमच्या जीवनातला एक क्षण सुद्धा वायाला गेला आणि गेला असन तो मग तो तितकाच. शिंक जांभळी सिंगलांबळी खोकला, शिंक जांभळी खोकला, जांभळी खोकला. इतका वेळ वाया गेला, इतका वेळ वाया गेला, इतका वेळ गेला. एवढा वेळ वाया गेला, एवढा वेळ वाया गेला. शिंक जांभळी खोकला, इतका वेळ वाया गेला. तितकाच वेळ वायाला गेला आणि आपला किती वेळ वायाला चाललाय कधी चिंतनच केलं नाही. आणि सगळ्या गोष्टी पुन्हा भेटत्या. तोंडातला शब्द गेला वापस येत नाही. एकदा इज्जत गेली वापस येत नाही आणि एकदा हे शरीर गेलं पुन्हा भेटत नाही. तोंडातला शब्द गेला गेला. आणि शब्द असा आहे, माणसाचा शब्द डोळा काढीत नाही, शब्द हात काढीत नाही, शब्द पाय काढीत नाही, पण तुकोबाराय म्हणले हृदयाचा छेद केल्याशिवाय राहत नाही. वचन ते नाही तोडीत शरीरा,
वचनाधी तो वचनादे विचारतो वचनाधी विचारतो वचनादे करुणी शुद्धी ठेविली शुद्धी ठेविली करुणी शुद्धी ठेविली करुणी शुद्धी ठेविली करुणी शुद्धी ठेविली शुद्धी ठेविली पाय भरल्यावर नळाकडे जावा का नळ दिसल्यावर पाय भरावा नळाकडे जावा हात भरल्यावर नळाकडे जावा का नळ दिसल्यावर हात भरावा बरोबर आहे तुकाराम महाराज म्हणले नळ दिसल्यावर हात करायला भरवायचा कशासाठी हात भरोनी धुवावे कशासाठी हात भरोने धुवावे कशासाठी हात भरोनी धुवावे कशासाठी हात भरोने धुवावे चालती गोवे मार्गाशी चालत धुवावे मार्गाची चालत धुवावे मार्गाची म्हणून बोलून विचारत पडण्यापेक्षा विचार करून काय गाथ आहे तो गोबरायचा विचारतो वचन आधी आणि धरून शुद्धी ठेवी कारण तोंडातला शब्द एकदा गेला पुन्हा वापस त्याला एकच इलाज आहे. बस याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही शब्द वापस येतच नाही काय माणसं बोलता नीट बोलतच नाही काल एक जण म्हणलं काय नाव तुमचं ते मला म्हणलं जनावर म्हणलं सोयीनं बोलणं ते मला तुम्ही उलट बोलायला मग नाव जनावरच आहे म्हणलं कसं ते मला माझ्या बायकोचं नाव जना आणि मी तिचा वर बोलताना माणसाने कधी बी गोड बोलायचं बोलण्यामध्ये 12 दोष आहेत ते टाळून बोलायचं काही लोकांना टोचून बोलायचं ना गॅरंटी देण्याचं काही लोकांना वर्म स्पर्शी बोलायचं ना आधी काही लोकांना उपहासाने बोलायचं ना आधी काही लोकांना छळात्मक बोलायचं ना आधी आता हे बोलण्याचा आपला विषय नाही हे लांब चलन आपलं पण तोंडातला शब्द गेला वापस येत नाही एकदा आपली इज्जत गेली पुन्हा नाही पुन्हा किती बी ठोकर माळी घाला लोक स्वीकारित नाहीत त्याच्याने हे सांभाळलं पाहिजे आणि एकदा हे शरीर गेलं पुन्हा भेटत जमीन गेली पुन्हा भेटत रोड टच प्लॉट गेला पुन्हा भेटत मित्र गेला पुन्हा भेटत बायको मेली भेटती पुन्हा तो काळ आता गेला काय काय माहिती मिळती वातावरण चांगलं असलं तर बायको सुद्धा भेटन पण हे शरीर पुन्हा भेटणार नाही खरं सांगा आता हे आपल्याला मिळालंय का कळालंय कळालं नाही आणि जर कळालं असतं हे बाकीचे काम वाईट घडलेच नसते महाराज आणि कोणती बी वस्तू का कळत नाही हाती जवळ गेलं किंमत कळत नाही आणि गुरुजी फुकट मिळालं किंमत आता मी जर तुमच्या गावात नुसतं बुकेवर आलो आपण महाराज काहीच नाही विठ्ठला समाज वरच्या रंगाला बोलला महाराज महाराज कोण्या गाडीत आला याच्यावर लोक परीक्षा करतात महाराज किती विद्वान आहे. गाडीवर जाऊ नका हे गाडी महाराज कोण्या गाडीत आला हे त्याचं प्रारब्ध आहे पण महाराज किती गाथेतून ज्ञानेश्वरीतून आला हे त्याचं पुण्य आहे. संसारात किंमत धनवानाला आहे आणि परमार्थात किंमत पुण्यवानाला आहे. आता हे पैसा मिळणं हे त्याचं काय आहे? प्रारब्ध आहे. आता काल आमच्या गावाकडे एका बाईने चिठ्ठी फाडली रामचंद्र महाराज 1500 रुपयाची चिठ्ठीवर तिला 20 लाखाची गाडी लागली. किती लाखाची तुकाराम भाऊ मला भाकरच खवाटा ना मला कवर कीर्तन करीत हिंडायचं आपण बी चिठ्ठी फाडून बघा सतीश भाऊ मी चिठ्ठी फाडीन बघितलं मला शेगडी लागली बस तापत हे ज्याचं त्याचं काय प्रारब्ध आहे. अन्न मान दान हाय तो प्राणदाधीन हरी हे तो प्राणदाधीन हे तो प्राणदाधीन हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे आणि पैशावाल्याकडेच पैसा जातो धनवंता घरी
संसारात धनवान लोकांना किंमत. आता आपले पाहुणे रावणे आपल्याला फोन कावा करतील, पैसे असल्यावर का नसल्यावर? असल्यावर. आणि नसल्यावर कोणाचाच फोन येत नाही आपल्याला, आला तर कंपनीचा फोन येतो आणि ती बी बाई म्हणते आपका बॅलन्स. जगात आपल्याला मान नाही. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जग. सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी. धनवंता लागे, सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी. आहे जग. आहे जगी. धनवंता सर्व मान्यता आहे जी, पण याच्यात किंमत नाही. परमार्थात पुण्यवान लोकांना किंमत. आज समाज डेकोरेशनला बोलला मारा, हे सगळं तुम्हाला तुमच्या प्रारब्धाने भेटल, पण हे शरीर गेलं ना पुन्हा भेटत नाही. आणि फुकट मिळाल्यामुळे याची काय नाही राहील. आता हे आपलं कमळेश्वर भगवंताच्या वास्तव्याने पुणेच झालेलं गाव पिंपळगाव शहरात मोडतं का खेड्यामध्ये? लाईटची किंमत खेड्यामध्ये का शहरामध्ये? शहरामध्ये. कारण काय भरावं लागते? बिल. आणि खेड्यात डीपीओचा आकडा. हे असं का होतं माहितीये का? आपण महाराज एक जण ते रात्रभर टीव्ही चालू ठेवली खेड्यात, त्याला म्हणलं काऊन चालू केली? हे चोराला कळतंय मी जागी. चोराला कळत नाही, तुला ते फुकटात मिळाल्यामुळे किंमत राहिली नाही. शहरात जाऊन बघा महाराज, आपल्याला या गोष्टीची किंमतच नाही महाराज. आता हे मिळालं पण कुठं कळालं? मायबाप मिळाले का कळाले? मिळालं कळाले नाही ना. बायको मिळाली बी इरी पसलं रान भिजले नाही काय अडचण नाही. आता आई नावात दिलं लवकर येईन का बायकून दिलं आताच्या काळात? बरोबर. आईला म्हणा बाळू, तर म्हणतो आवाज नाही बा आला. नुसता बायकून म्हणा ओ हे काय आलो. माता माऊली शब्द नाही दिला आणि बाहेरा झालो. हे कशामुळं होतं? फुकट मिळाल्यामुळं. आणि हे देवाने देताना कसं दिलं? फुकट. जेने हा जीव दिला त्याचे करीन जगात जीवन. गाईला गुण मिळालं पण कळालं नाही, आणि ज्यांना कळालं त्याने आयुष्यातला एक क्षण मी वाया घातला. ज्याला जीवन कळलं काय की आधी आपल्यावर प्रेम करते. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. जगण्यावर शतदा प्रेम करा. जीवन मार. भगवंताच्या नामाशिवाय आपलं जीवनच जाऊ नये. अहो रात्र भगवंताचं भजन आणि पुन्हा भेटत नाही. संधी एकदा राहते का दोनदा? एकदा. आता आम्हाला देवाने काय केलं? महाराज केलं. पण मग नीट नाही तर मग हातात कोणाचे आले? देवाजीचे. ते कोणाचे? देव प्रत्येकाला एक संधी देऊन बघू. फक्त त्या संधीचं काय करायचं? पुन्हा मिळत नाही. आपण मारा एक अशी पडीत पडेल विहीर होती आणि पडक्या विहिरीवर आकाशवाणी झाली. या विहिरीत जर कोणी पशु पक्ष्यांनी प्राण्याने उडी टाकली तर म्हणले माणसं म्हणून वर येते, आणि माणसाने जर उडी टाकली तर पशु पक्षी प्राणी म्हणून वर येते. दृष्टांत फक्त लक्ष देऊन ऐका. त्या विहिरीच्या काठावर एक माकड आणि माकडी बसली होती. दादा कोण? बोलत चला. माकडीन म्हणली माकडाला उडी टाकायची का? कशामध्ये? विहिरीमध्ये. कोण म्हणलं? माकडी.
कोणाला म्हणली? माकडाला. काय म्हणली? उडी टाकायची. माकड म्हणलं उडी टाकण्याबद्दल दुमत नाही, फक्त माकडाचा जर माणूस झाला तर मी उडी टाकतो, आणि माकडीनीची जर स्त्री झाली तर तू उडी टाक, नाही तर वाई कुटाणा करू नको. असं दोघाचं पक्क ठरलं. कोणाचं? असं. आणि त्यांनी दोघांनी विचार करून उडी टाकली. जशी उडी टाकली, माकडाचा झाला रूपवान माणूस आणि माकडीनीची झाली रूपवान स्त्री. विहिरीच्या काठावर आले. कोण? मी डबल विचारलो म्हणजे काय? मी आता पहिले कोण होते आणि मग आता कोण झाले? बरोबर आहे ना? पहिले कोण होते आणि मग आता कोण झाले? मग वर आल्यावर गप माराव का नाही? भेटल्यावर सुद्धा खाता आलं पाहिजे. देव देता येतो छप्पर फाडके देता आहे, आणि लेता येतो चमडी उधडकर लेता आहे. मेळ लागत नाही. माकडाचं माणूस केलंय. पुन्हा बायकोला काय म्हणतो माहिती का? होय, एकदा उडी टाकल्यावर मी इतका चांगला माणूस झालोय, पुन्हा एकदा उडी टाकू का? काही गरज आहे का? बायको म्हणली तुमच्या पाया पडते, तुम्ही माकड होता, देवाने तुम्हाला माकडाचं काय केलंय? आता काय तुम्ही उडी टाकू नका, भजन करा आणि मुक्त व्हा. कोणाला म्हणली? कोणाला म्हणली? मालकाला. काय म्हणली? आता उडी टाकू नका. पण त्याने काय बायकोचं ऐकलं? कोणी? मला माहिती ना, फाट्यावर आल्यावर असता हुकू तुम्ही. त्याने काय बायकोचं ऐकलं? कोणी? असं. आणि पुन्हा येरीत उडी टाकली. पुन्हा जशाला तसं आलं वरण बसलं ख्याक 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 करी. आता हे रूपवान बाई राजा आला, हात धरला, कोण म्हणलं घेऊन गेला. आणि मग हे माकड तिच्या माग पळायला. कोणा माग? बायको माग. आता मला सांगा, बायको कोणाची? माकडाची. आणि नेली कोणी? राजानी. पण आता माकडाला भेटत का? नाही, कारण सध्या माकडाला बायको भेटत. दृष्टांत माकडाचा नाही सांगतो तुम्हाला. नरदियात येऊन भजन नाही केलं, आपलं त्याच्यासारखं होऊ नये हे जरी नाही ऐकालं. दुसरा येईल हे जरी नाही काल. टाळकरी टाळकरी. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. सरत शेवटी बा काळ बांधून देईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. पिंगला 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 महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगला महाद्वारी, पिंगला महाद्वारी, बोली बोली तो पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारे, बोल बोल तो लेखा पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारे, बोल बोल तो लेखा पिंगळा महाद्वारे. हे वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे, वरच्या आळीला. वरच्या आळेला तुम्ही सावध राहा, वरच्या आळेला. पाटील बुवाला मग लावून सवे, पाटील बुवाला. पाटील बुवाला मग बाबू सवे, पाटील बुवाला. हे चिठ्ठी येईल मग पडेल ठावे. किती आहे बा, मग पडेल ठावे. पिंगळा पिंगळा महाद्वारी, बोली तो देखा महाद्वारी, पिंगळा महाद्वारे, बोल बोल तो लेखा पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारे, बोल बोल तो लेखा पिंगळा महाद्वारे. महाद्वारी महाद्वारी महाद्वारी. क्या बात आहे. जुने बदन होते, पिंगळा भटीन कोलाटीन थटा जागले, आता असले बदन राहिले. ही संधी गेली, पुन्हा भेटणार. आणि मग बाकीच्या नरद्यात भजन करता येणार. तुम्ही असं ऐकलं का 10-5 म्हशी आल्या आणि त्या पंढरपूरला निघाले?
10-5 गाडवा आले आणि त्यांनी सप्तीची मीटिंग घेतली. त्यातलं म्हणजे त्याला त्यातलं काय नाही, ज्ञानच नाही ना. अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे अनेक हे ज्ञान, नाही कोठे अनेक हे ज्ञान. याच तेही खाणे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे. देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. देवाचे भजन यात ते धडे. देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कोठे. कोठे नाही कोठे. क्या बात आहे. बाकी सगळं समान आहे. कुत्र्याला झोप लागते का नाही दादा? लागते झोप. कुत्र्याला भीती वाटते का नाही? सगळं समान आहे. फक्त एक गोष्ट नाही. कोणती? ज्ञान नाही. काय नाही? ज्ञान नाही. आता महाराज लोकांची गाडी आली, वारकऱ्याची सेवा करणे आमच्या सतीश भाऊ सारखे असले की पारलं की महाराज लोकांचे पाय न ते हार घालणं गाडीला सगळं करणं. आणि तितक्या टायमात जर एखादं कुत्रं आलं, अभिषेक ते काय म्हणतंय, याने हार घातला पण अभिषेक करायचा. म्हणजे त्यातलं त्याला काय नाही, ज्ञान नाही. आणि ज्ञान नसल्यामुळं ती येऊनी आहे का, ती भोग प्रधान येऊनी. पशु काय पाप पुण्य, जाणं उत्तम मध्यम भोग, काय एक जाता. ज्ञान नाही. नाही तर बघा ना, कुत्र्याला भूक लागते माणसाला लागते. फरक एवढा आहे, कुत्र्याला भूक लागली कुत्र मालका पुढं, गोंड गोंड. आणि माणसाला भूक लागली माणूस. बरोबर, त्यात काय चुकी आहे का? सगळं समान आहे. फक्त ज्ञान नाही. ज्ञान फक्त माणसालाच आहे. क्रिया, इच्छा आणि ज्ञान. भगवंताने 3 शक्ती फक्त मानवाला दिल्यात. आणि म्हणून हे दौडायचं नाही, वाया जाऊ द्यायचं नाही. अहो रात्र भगवंताचं भजन करायचं. सगळं सोपं आहे. पुन्हा आता तुम्ही आम्ही प्रापंचिक आहेत, मला बी एक बायको आहे ना. आतला संसार सोडा म्हणले कोणते संत नाही, उलट सुखाने करा म्हणले. फक्त याच्यात राहून कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भवश्रम दुःख होईल दुःखाचे. कळ येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी. कळो येईल काळी प्राण प्रयाणाचे वेळे. काळी प्राण प्रयाणाचे वेळी, वेळी वेळी वेळी. संसार सोडू नका. असून संसारी प्रपंच असावे आणि भजन करावे. प्रपंच असोनी परमार्थ साधा वाचे आळवावा. तुकोबरायचा पूर्ण गाथा वाचतो. आता हे गाथाच आहे ना. आज हे कोणला आहे सप्रेम भेट? मला आहे का? असं का? नाही मग आपली नाही निघू शकत. विठ्ठल विठाला 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 विठाला. मला काय वाटलं आपण महाराज ते कीर्तन झाल्यावर सन्मान म्हणून देते त्याच्याकरताच आणला काय गाथा आहे तुकोबरायचा. पूर्ण गाथा वाचा. 2-3 अभंग वाचल्यावर तुकोबरायचं जीवन कळत नाही. संसारी तुकोबरा 1, साधक तुकोबराय 2 आणि सिद्ध तुकोबराय 3. तुकोबराने 3 कालामध्ये कोणतं साधन केलं नाही, फक्त भक्ती. कोणी म्हणलं ना तुकोबरायला, महाराज काय लोक वेगवेगळ्या तऱ्हेचे साधनं करायले, तुकोबराय म्हणले त्याला करू द्या पण आम्हाला करायचं. करत तपादी साधने कोणी साधवतो गोरांजने, आम्ही नवजो तया वाटा नाचू पंढरीच वाटा. सांडोनी पळाले उद्वेग. वा जळू दे पळाले उद्वेग. जळू दे पळाले उद्वेग.
रामचंद्र बाबा म्हणजे काय साधी विभूती आहे का मला? भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पळाले उद्वेग सांडोनी. पक्वात म्हणजे कीर्तन करायचा प्राणी आणि त्याला घासावं लागते. आता काही लोकांना आपा मारत पक्वात भजन म्हणलं का सोपा खेळ वाटतो. त्याला म्हणलं पक्वात त्याला काय पक्वात इकून इकून वाजवायचं. इकून इकून सगळं इकून टाकलं तरी येत नाही रे. इकून इकून काल एका पक्वाच्याला म्हणलं तुमचे बोट पळत नाही. ते मला पावडर खराब आहे. पावडर खराब असल्या बोट पळत नाही. त्याला घासावं लागते मला. भजन म्हणायचंय त्याला साध नाही. कीर्तन करायचं त्याला अभ्यास आहे. कोणाचे काम नाही राहिले मला. लोकांना म्हणलं भजन त्याला काय नुसतं हु हु त्याला घासवत नाही. आणि ज्याचं जळत का पाण्यामध्ये मासा निद्रा घेतो कैसा खावा त्याचा रसा जावे त्याच्या मांसा विठ्ठला विठाला 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 आता देवाकडे जाण्याचे साधनं कमी येतं भरपूर येतं. आता इथून आपल्याला दिल्लीला जायचं कुठं तुकाराम महाराज साधनं किती येतं दादा भरपूर. पायाने सुद्धा सायकलने सुद्धा मोटरसायकलनं कार गाडीनं एसटीनं रेल्वेनं हेलिकॉप्टर आणि विमान इतक्या साधनाने जरी दिल्लीला जाता येत असलं मला सरळ उत्तर सांगा कशाने जावं. लय सोपं आहे बरं. प्रश्न जितका सरळ आहे उत्तर तितकं सरळ आहे. इतक्या साधनाने जरी दिल्लीला जाता येत असलं कशाने जावा हा झाला प्रश्न आणि सरळ उत्तर आहे आपल्या खिशाचा अंदाज घेऊन जावा. एक जण मला इमानात जावा तिकीट मा बाप फाडीन का कोण. आता देवाकडे जाण्याचे साधनं भरपूर आहेत पण आपला अधिकार बघा आपण कोणा लायकीची आणि आपला अधिकार आपल्याला कळतो बरं. लोक जरी पाया पडत असले तरी आपलं मन खास सांगत असतंय आपण किती पाण्यात येतो. विठ्ठला विठाला विठाला चोरा मन दर्पण केला मनासारखा स्वच्छ आरसत नाही गुरुजी. हा मन सांगत आपण कुठे आपला अधिकार बघा. ज्ञानाचा अधिकार आहे नाही. योग मार्ग नाही. कर्म मार्ग नाही. भक्ती मार्ग बहुत सोपा. लोकांना कसं पाहिजे गाय मोठ्याला शिंगाची पाहिजे पण न मारणारी पाहिजे. कुठं बी चालणारी पाहिजे. दूध भरपूर देणारी पाहिजे. औषध गोड पाहिजे. डॉक्टर घरी आला पाहिजे. कमी पैशात भेटलं पाहिजे आणि रोग बरा. महाराज लांबून आला पाहिजे. महाराज मोठा पाहिजे. कमी पैशात पाहिजे. ही नाडी तुकोबराने ओळखली. तुकोबर आहेत संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले ज्ञानदृष्टी अवलोकिले सारांश काढिले एवढी ती एक श्री हरीचे नाव वेद आनंद बोलिला अर्थ तुकाची साधिला विठोबाशी शरण जावे. पुढचा शब्द महत्वाचा आहे निज निष्ठा. आता ज्ञान मार्ग आहे. ही ज्ञानाची जी डिरिंग आहे का वैराग्याच्या जीवावर आणि दुसऱ्याच्या जीवावरची डिरिंग आपण महाराज काही कामाची काय माणसं मध्ये फाडून टाकी कापून टाकी खलास करीन. त्याला म्हणलं मग कर ना एकटा कसा करीन तेव्हा. दुसऱ्याच्या जीवावरची गुंडगिरी काही कामाची. ज्ञानाची डिरिंग वैराग्य असंत. योगाची डिरिंग योग्य देश असंत. कर्माची डिरिंग विधिनिषेध कळत असंत. भक्तीची डिरिंग स्वतंत्र. दिव्याला प्रकाश द्यायचा काय टाकावं लागतं आणि सूर्याला प्रकाश द्यायचा काय टाकावं लागतं सोयाबीनचं तेल. हे स्वयंप्रकाशी. तुम्हाला आम्हाला शिकार करायचे आपल्या हातात काय पाहिजे शस्त्र पाहिजे आणि वाघाला शिकार करायची असं साधं. चार माणसं वाट्यावर बसलेली होती. वाटाच म्हणते तुम्ही. एक माणूस आला म्हणले सखाराम पाटलाच्या घरी जायचं. त्यातला पहिला माणूस काय म्हणला
मी तुम्हाला त्या गल्लीत नेऊन सोडतो. दुसरा माणूस काय म्हणला, मी तुम्हाला त्या वाटेला लावून देतो. तिसरा माणूस काय म्हणला, मी तुम्हाला त्याच्या घरापर्यंत नेऊन सोडतो. आणि चौथा माणूस काय म्हणला, तुम्हाला ज्याच्या घरी जायचं का तो माणूसच मी. जमलं का नाही? म्हणजे भक्ती नावाचं साधन आपण मारत असे डायरेक्ट देवाशी संबंध जोडून देतो. मधल्या माणसाला विचारितच नाही. कधी कधी कसं राहतं, मालक दिलदार आहे, चमचे हजार आहे. विठ्ठला विठाला 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 विठाला. एका माणसाने 25,000चं कुत्र आणलं. किती हजाराचं दादा? मोकळं बोला. 25,000 कशाला आणलं? चोर आले झोपायला. हे असं होतंय बघा, लय गोड बोललं की असं होतं. आधार व्हावा म्हणून मामाची पोरगी गेली, मामाची ना सासू फुकून दिली. असं केलं. किती हजाराचं आणलं? चोर आले की भुंक नाही करत, पण ते कुत्र निघालं दलिंदर. आपण मला ते चोर आले की झोपायचं, आणि चोर गेले भोकायचं. त्या मालकाला आला राग. कोणाला? पण पैसे किती दिले? 25,000. पैसे किती दिले? 25,000. ते मला 25,000 दिले. आणि चोर आल्यावर झोपत आणि चोर गेलो त्याला आला राग. त्याने कुत्र घेतलं आणि त्या मालकाची नेलं. लाज वाटवा म्हणे तुला. 25,000 रुपये दिले, चोर आले की झोपत आहे, चोर गेला बोंबलत आहे. मालक मला तुम्ही शांत व्हा, आणखीन एक 5,000चं कुत्र त्याला जोडी द्या. सर तज्ञ माणसे ते मला पहिलं 25,000चं आणि हे 5,000चं कशाला? ते मला तसं नाही, 25,000चं कुत्र झोपलं की 5,000चं त्याला उठवी जाईल. आता कुत्र किती हजाराचं आहे? 25. पण उठवायला किती हजार लागतं? हे बी असंच आहे तुकाराम बाबा. ज्ञान देवाकडे नेतं, पण जाग करायला वैराग्य लागतं. कुत्र 25,000चं आहे, उठवायला 5,000चं लागतं. ज्ञान देवाकडे नेतं, पण जाग करायला वैराग्य लागतं. आपल्याकडे वैराग्य नाही, वैताग. चहा पित नाही मी, दूध घेतो. भाकर खात नाही मी, सफरचंद खातो. हे वैराग्य वैताग. लोकाला ताण. पंचपक्वान्नाचं जेवण केलं आमचा महाराज म्हणला, मला हरभऱ्याची भाजी आहे का? अहो ते माणसं बेजार किती झाले. विठ्ठला विठाला 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 विठाला. आपल्या परमार्थाचा लोकांना त्रास होत नाही. महाराज कधी आला आणि कधी गेला, लोकांनी म्हणूच नाही येईनी लय आम्हाला त्रास द्याला. आहे ती स्वीकारायचं. हे वैताग आहे आपल्याकडे. त्याच्याने आपण ते ज्ञानाचे अधिकारीच नाही. आपल्या गप्पा आहेत फक्त ज्ञानाचे, वैरागीच नाही आपल्याला. काल एक जण म्हणलं सुपारी घ्या ना, ते म्हणे मी खात नाही. खात नाही का दात नाही? वैराग्य नाही. म्हणून ज्ञान मार्गाचे आपण अधिकारी. योग मार्ग त्याला जागा पवित्र लागते. आता कुठं जागा पवित्र आहे? त्याचे ज्ञानोबर आहे म्हणले कशाला बेजार होतात तुम्ही? अष्टांग योगी न शिनीचे यम नियम निरोध न कीजे राया. वाचा गीत गाई जे, वाचा गीत गाई जे, वाचा गीत गाई दे, वाचा गीत गाई दे. श्रवणी ऐकी जे रया. वाचा श्रवणी ऐकी जे रया. वाचा गीत गाई जे, वाचा गीत गाई दे, वाचा गीत गाई दे, वाचा गीत गाई दे. गीत गाई दे, गाई दे. योग याग येणे नोहे वायाची उपाधी. शरीर शोषण प्राण निरोध. म्हणायला अवघड आहे, करायचं कसं? सोपं आहे. लय अवघड. योग मारे कर्म ते तर लय सूक्ष्म. आचमन करायला पाणी किती घ्यावा? उडदाचा दाना भिजून इतकं. आता आपल्याला गंध लावायला पाणी किती घ्यावा त्याचा मेळ नाही. पाणी जास्त झालं ते तुम्हाला लावू. आपण त्याचे अधिकारी नाही. आपल्याला फक्त एकच जमतं, ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण. आणि पुन्हा डबल पॉवरची मशीन. पुण्य निर्माण होते आणि पाप खलास होते.
पाप किती जात जळतील पापी जन्मांतर. किती मिनिटात जातील लयासी कशाप्रमाणे तृण अग्नी आणि पुण्य किती निर्माण पुण्याची गणना आणि सगळ्याला तर ताण नाही म्हणा बरं रामकृष्ण हरी सगळ्यात भारी प्रत्येकाला जमत संसार सोडायचा नाही मग तुकोबाराय म्हणले आम्ही जे केलं का ते तुम्ही करा मग तुकोबारायच्या तुम्ही काय केलं आम्ही भजन केलं नामस्मरण केलं पण म्हणले मग नामस्मरण केलं नेमकं देवाने तुम्हाला काय दिलं काय दिलं साक्षात पांडुरंगाने आमच्यावर कृपा केली एकतत्व नाम हरिशी करू ना नित्य प्रेमे भावे हरिपाठ आणि हरिकृपा होय भजन केलं आणि भगवंताने आमच्यावर कृपा केली आणि कृपा केल्यामुळं आमचं जीवन गोड झालं पण कशाप्रमाणे झालं पिकनियाचे कडूपण केले पिकनियाचे कडूपण केले वासवा पिकनियाचे कडूपण केले पिकनियाचे कडूपण केले पिकनियाचे पांडुरंगाने आमच्यावर काय केली कृपा परमार्थ यशस्वी होण्याकरता काही ठराविक कृपा लागते पहिली कृपा आपल्या श्री गुरुची पाहिजे ज्ञानदेव म्हणे तरलो ना आता उद्धरिलो श्री गुरुची कृपा पाहिजे दुसरी कृपा अंतकरणाची कृपा पाहिजे म्हणजे मन प्रसन्न पाहिजे मन प्रसन्न नसलं सगळं मनावर आहे बरं का आता तुम्ही इथं बसलात का तुम्हाला कोणी बसविलंय कोणी मनात कोणती बी गोष्ट आधी येते मनात आणि मग पुढे मनातच आलं नाही तर वाचेत येत आणि वाचेतच आलं नाही तर क्रिया घडत
सोपं बोलू का पिरलंच नाही बीजेवीनं भुई अंकुर नशी आधी म्हणा म्हणून सगळ्या इंद्रियाचा बॉस कोणी तो गणराजा गणपती आधी मान घे हाती 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 आधी मान इंद्रियाचा राजा त्याची सर्व भावे पूजा त्याची सर्व भावे पूजा तो गणराजा गणपती गणराजा गणपती आधी मन रे आधी आधी मान रे आधी आधी तो गणराजा तुका मने मन चंचल हाती येईल गुरुचे बळ रे मा. तुका मने आम्ही गेल्यावर टाळी वाजवा आता नका. गायक वादकाला दात पाहिजे बरं का थोडा प्रतिसाद दिला पाहिजे तुका म्हणे मन चंचल आणि मनाच्या एकदा हातात आलं का परमार्थाचा कळसच आला तुकोबराचे बंधू कानोबराय काय म्हणले आम्ही जे इकडे आलोत का यांनी कृपा केल्यामुळेच आलो आपण मारत लोक म्हणतात ना आम्ही यातले नाहीत बरं का पण आम्ही जे याच्यात आलोत का हे यायचे उपकारी तर तुकोबराचे बंधू कानोबराय म्हणले आम्ही जे परमार्थात आलोत का ही मनाने कृपा केल्यामुळे आलो तुमच्या सगळ्याचे अभंग पाठी वासुदेवातला म्हणून राजा एक असे नांद तू पुत्र पौत्र आणि इथं शब्द महत्वाचा तिने कृपा केली आणि म्हणून मनोनी आलो या आणि नसती कृपा केली तर बोलवलो का दाई पण ह्यो दाता भेटला ना आम्हाला दाता तो इमज भेटला आणि येऊन मार्ग दाविला आणि एकदा मनाने हातात धरलं का काम झालं राजा हातात आला प्रजा हातात बाई मोठ्याची सुवासिन डुली लेकर आले त्याला काय झाडाच्या शेंड्याला पाणी गेलं की बुडाला बुडाला गेलं सिंचन करिता मूळ मग वृक्ष वालावे तसं मनाची कृपा पाहिजे आणि एकदा मन हातात आलं का बाकीची इंद्रिय हातात धरायची गरज नाही सगळ्यात डेंजर इंद्रिय कोणतं मन ते काय करते अशी इंद्रियाचे विषय भांडण लावून देतं मग काय माणसाला नाद असतो माणसं मोठाने नाद बारीक भांडण लावून द्यायचे आणि पुढे जाऊन उभं राहायचं पुढे म्हणायचं तिकडं काय झालं कोण आणि हे मूळ याचं कोण असतंय चेतवणी इंद्रिय सकळ सगळं म्हणावे त्यांनी कृपा केली परमार्थाचा कळत झाला मनाची कृपा श्री गुरुची कृपा तिसरी शास्त्र कृपा काय लोकांच्या पाठांतर भरपूर आहे पण टायमाला आठवत नाही दिवाळीतल्यावर तेल टाकी देत चोर निघून गेल्यावर जागी साप निघून गेल्यावर मग तू काठी कुठं मा डोक्यात आला उपयोग नाही शास्त्र आहे पाठांतर झालं पाहिजे पाठांतर झालेलं टायमाला आठवलं पाहिजे नुसतं आठवून उपयोग नाही आचरणात आलं पाहिजे आणि आचरणात येऊन उपयोग नाही तसं वर्तन मग म्हणायचं परमार्थ एवढा सोपा नाही पहिली गोष्ट तर परमार्थ निर्माण होत नाही झाला तर तो टिकत नाही टिकला तर अंगावर बांधत नाही आणि अंगावर बांधला फलापर्यंत जात नाही एक तर एखाद्याला लेकरू होत नाही
झालं तर ते जगत नाही, जगलं तर शाळेत जात नाही, गेलं शाळेत तर पास होत नाही, झालं पास तर नोकरी नाही, लागली नोकरी छोकरी नाही, मिळाली नांदत नाही, आणि नांदती लेकरू नाही. आपल्याला वाटतं सोपं, पण ते तितकं सोपं शास्त्र कृपा, महत्वाची कृपा भगवंताची कृपा. तुकोबाराय म्हणले त्यांनी आमच्यावर कृपा केल्यामुळं जीवन गोड झालं. पण सर्वसामान्य लोकांना कळण्यामुळं दृष्टांत ग्रामीण शब्दात वापरलाय. पिकलिया शेंद कुठं येतं, शेंदाडू कुठं येतं, राणा कशामध्ये, तुमच्याकडे काय म्हणते, बरोबर. पिकण्याच्या अगोदर कसं राहतं, कलरला हिरवं, चवीला कडू, आणि स्पर्श केला तर निबर. आणि पिकल्याच्या नंतर त्याची अवस्था बदलत येत ना, हिरवेपणा जातो, पिवळेपणा येतो, कडूपणा जातो, गोडपणा येतो, आणि निबरपणा जातो, मऊपणा येतो. परमार्थात यशस्वी व्हायचा असेल, निबर राहू नका, मऊ व्हा, कडू राहू नका, गोड व्हा, हिरवं राहू नका. असं म्हणलं. मग हे नेमकं कशामुळे झालं? तीन विकाराचे नाव सांगितली, काम, क्रोध, लोभ. हे तीन तीन लय घातक आहेत बरं का. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः काम क्रोध तथा लोभस तस्मात् त्रयम त्यजेत. आधी ते जिनावे, मग ते ज्ञान पावावे. अर्जुना, इच्छा नसताना माणसं पाप करतात, माणसं करीत नाहीत, त्याच्याकडून दोघं करून घेतात. त्या दोघांचे नाव आहेत काम यश, क्रोध यश. अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला, देवा चांगले चांगले माणसं बेड्यावून काऊन करतील? आता केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषा आणि छन्न वार्ष्णे बला दिव नियोजता. भगवान म्हणले, अर्जुनला काय प्रश्न विचारला तो? श्री भगवान वाच, उत्तर ऐक. ते पाप करीत नाही, दोघं करून घेतात. कोण? काम यश, क्रोध यश, रजगुण समुद्भवा, महाशनो महापापमा विद्यनम हे वैरिनम. विठ्ठला विठाला 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 विठाला. तिघाचे नाव आहे आणि तीन तीन लय घातक आहेत बरं का. एक साखळी सांगतो तेवढी ऐका. देहात तीन नसले पाहिजे, देहाला तीन नसले पाहिजे, चित्तात तीन नसले पाहिजे, घरात तीन नसले पाहिजे, गावात तीन नसले पाहिजे, आणि देशात तीन नसले पाहिजे. किती झाले? हा विकट मोदी. पुन्हा सांगतो, देहात तीन नसले पाहिजे, देहाला तीन नसले पाहिजे, चित्तात तीन नसले पाहिजे, गावात तीन नसले पाहिजे, घरात तीन नसले पाहिजे, आणि देशात तीन नसले पाहिजे. किती? आता कोणते कोणते आहे का? देहात तीन नसावा, काम, क्रोध, लोभ. देहाला तीन नसावा, पाप, ताप, दैन्य. चित्तात तीन नसावा, मल, विक्षेप, आवरण. घरात तीन नसावा, आसन, आळस, भांडण, व्यसन. गावात तीन नसावा, चाडी, चोरी, व्यभिचारी. देशात तीन नसावा, अत्याचार, अनाचार, भ्रष्टाचार. विठ्ठला विठाला 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 विठाला. हे बाकीचे द्या सोडून, पण हे तीन महत्वाचे, काम, क्रोध आणि तुकोबराने या तिन्हीवर बी विजय मिळवला. भंडारे डोंगरावर तुकोबराचं भजन चालू, आणि काही कुटील लोकांनी तिथं काही स्त्रीला पाठवलं. तुकोबरा तिथं काय म्हणले, जाईव तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास. आता याच्या पलकड बी तुकोबरा थोडं रागावून बोललेले, पण ते मी सांगत नाही. अभंग माया पाठीत मी 4,500 अभंग झोपीत म्हणतो. तुकाराम महाराज झोपीत उठल्यावर किती म्हणे भरोसा नाही. फक्त जे आपल्या वयाला शोभत का तेवढंच कीर्तनात मांडायचं, जास्त वर बोलायचं नाही, कारण ते वयाला शोभत नाही. तुकोबराने पुन्हा 2 चरण वापरले आपण महाराज, पण ते थोडं राग आणलाय तुकोबराने. तरी काय नर, तुकोबराची भाषा आहे. म्हणजे कामावर विजय मिळवला, क्रोधावर विजय. काठीनं मारलं होतं तुकोबराने, तरी तुकोबराय म्हणले ते कीर्तनात दिसत नाहीत, मला समाधान लागणार. काय वृत्तीची लेवल असेल. नजराना पाठवला, नजराना, तरी तुकोबराय म्हणले ड्युट्या छत्र आणि
घेतो बाऱ्यात न पडे आम्ही तेने सुखी काम क्रोध लोभ निमाले आणि सर्व आनंदाची विठोबार कुमाई हरी विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई